मासनूर रहाटेवाडी येथील घरफोडीत सुमारे 3.5 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला। या घटनेनं ग्रामस्थ हवालदिल झाले। मासनूर व रहाटेवाडी परिसरात चोरट्यांनी दोघांच्या घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 3,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान चोरट्यांनी ग्रामीण भागात नंगानाच सुरू केला असून पोलीस मात्र त्यांना पकडण्यात अपयशी ठरत असल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सोमनाथ पोपट नांदे राहणार मासनूर हे रहाटेवाडी रोडवरील शेतात राहावयाचं असून 23 एप्रिल रोजी रात्री 1 वाजता शेती पंपाची मोटर लाईट आल्यानं ते सुरू करून ते झोपी गेले। उष्णतेचा ओकाडा अधिक असल्यानं एका खोलीचा दरवाजा त्यांनी उघडा ठेवला होता। सकाळी 6 वाजता कुटुंबातील सर्वजण झोपेतून उठल्यानंतर घरातील कपाट आणि आतील ड्रॉवर उघडं दिसलं, तसंच सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलं होतं। फिर्यादीनं कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि पैसे चेक केले असता त्यामध्ये आढळून आले नाहीत। त्यामुळे त्यांची खात्री पटली की अज्ञात चोरट्यानं हा ऐवज चोरून नेला असावा। दरम्यान चोरट्यानं सोबत येतानाच चाव्यांचा पुंजका सोबत आणला होता। त्यांच्या जवळील चाव्यांनी कपाटाचं लॉक उघडलं, तसंच आतील छोट्या कपाटाचंही लॉक त्यांच्या चावीनं उघडल्याचं निदर्शनास आलं। चोरट्याने आणलेल्या चाव्यांचा पुंजका घाई गडबडीत सदर ठिकाणीच टाकून ते निघून गेले। या घटनेवरून चोरट्यांनी चावीवाल्याकडून चाव्या आणून चोरी केल्याचं उघड झालंय। त्यांच्या शेजारी असलेल्या अरुण जाधव या शेतकऱ्याचंही 1 डझन कोंबड्या अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्याची घटना घडली आहे। रहाटेवाडी येथील जयसिंग काशीनाथ पवार यांच्याही घरात चोरट्यांनी प्रवेश करून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा दोघांचा मिळून 3,55,000 रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची फिर्याद नोंद झाली आहे। या चोरीच्या घटनेनंतर स्वतः पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी धावती भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली। आतापर्यंत मंगळवेढा शहर, बोराळे, रहाटेवाडी आणि मासनूर या परिसरात चोऱ्या होऊनही चोरटे पकडण्यात पोलिसांना अपयश आल्यानं चोरटे मुजोर होतात की काय अशी भीती नागरिकातून व्यक्त होते। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।